ओम काळेश्वरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासाठी। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तो व्हिडिओ असा आहे की म्हणजे कधी आपले जनावर असतात, गाई म्हैस म्हणा, शेळी म्हणा, कधी म्हणजे ते वेल्यानंतर तिचं जे वासरू असतं तिला पिऊन देत नाही, मारते किंवा दूध काढून देणार नाही। गाईला म्हणा किंवा म्हशीला किंवा शेळीला अशी नजर झालेली असते, नजरबाधेचा त्रास होत असतो, तेव्हा ती आपल्या वासराला दूध अजिबात पिऊ देत नाही, मारते किंवा दूध काढून देत नाही। असा प्रकार जेव्हा होतो की मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जी आपली कुलदेवता आहे म्हणजे देवाऱ्यामध्ये जी देवी आहे, आता साधारणतः माझ्या देवाऱ्यावरती तर माझी काळूबाई आहे, माझी काळेश्वरी आहे। तर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे, ताजं लिंबू घ्यायचं आहे की म्हणजे असे कसे बी हात लागलेले असं लिंबू नकोय, फ्रेश लिंबू आणायचं आहे। आणि ते लिंबू घेऊन त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून ते आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे। आणि देवाऱ्यामध्ये ठेवताना त्याची जसं थोडक्यात पूजा केल्यासारखं प्रार्थना करून ते लिंबू देवापाशी ठेवायचं आहे की काहीही असो माझ्या जनावरांवरचं ते घालवून टाका, अशी प्रार्थना करायची आहे देवापाशी। आणि नंतर मग ते एक दीड तासानंतर ते लिंबू घेऊन आपलं जे जनावर आहे ज्याला त्रास होतोय, हा नजरेचा त्रास होतोय, त्या जनावरावरून 3 वेळा उतरून घ्यायचं आहे। आणि उतरताना आपली जी देवी आहे, ज्या देवीची तुम्ही उपासना करताय, थोडक्यात आई तुळजाभवानी आहे किंवा माता लक्ष्मी आहे किंवा ओम काळेश्वरी, हे तर त्या देवीचं नामस्मरण करायचं आहे। थोडक्यात पहिल्यांदा उतारताना तुम्ही ओम काळेश्वरी म्हणून उतारा, परत डोक्यापासून पायापर्यंत ओम काळेश्वरी म्हणून उतारा, तिसऱ्यांदा परत तोंडापासून पायापर्यंत घेऊन ओम काळेश्वरी म्हणून उतारून घ्या। आणि मग ते लिंबू 2 भागामध्ये कट करा। 2 भागामध्ये कट केल्यानंतर जे आपण गाईला खुराक देतो, भुसा असेल, पेंड असेल किंवा पीठ वगैरे काही देतो आपण, त्याच्यामध्ये ते लिंबू, अर्धा लिंबू एका वेळी पिळा आणि तो खुराक त्या जनावराला खाऊ घाला। आणि त्याच्यानंतर ज्यावेळी दुसरा टाइम येईल खुराक द्यायचा त्या जनावराचा, ते राहिलेले लिंबू त्यात परत पिळा आणि खाऊ घाला। हे असं केल्याने आपलं जनावर व्यवस्थित होईल आणि तिच्या वासराला, त्याच्या बाळाला पिऊन देईल आणि जो त्रास होते तो निघून जाईल। कसा वाटला तुम्हाला हा उपाय कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओम काळेश्वरी।